हुरडा पार्टी ही एक खास भारतीय परंपरा आहे। विशेषतः महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हुरडा पार्टी म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्या गहू, ज्वारी किंवा इतर पीक काढल्यानंतर शेतात किंवा सणाच्या निमित्ताने केली जाणारी एक आनंदाची पार्टी म्हणजे हुरडा पार्टी। यामध्ये सर्व सहभागी लोक शेतातील ताज्या काढलेल्या धान्याचा म्हणजे हुरडा, कच्चा गहू किंवा ज्वारी भाजून त्यावर तूप आणि साखर घालून ती खातात। यामध्ये लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, गाणी गातात, नृत्य करतात आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात। यालाच आपण हुरडा पार्टी असे म्हणतो। काही जण याला हुरडा महोत्सव या नावाने देखील संबोधतात। अशीच एक हुरडा पार्टी करमाळ तालुक्यातील देवळाली या गावात प्राध्यापक रामदास जोळ यांच्या फार्म हाऊसवर करण्यात आली। प्राध्यापक रामदास जोळ फाउंडेशनच्या वतीने करमाळ तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी पत्रकार दिनानिमित्त व मकर संक्रांत निमित्त हुरडा पार्टीचं हे आयोजन करण्यात आलं होतं। हे आयोजन आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी सर्व छोट्या मोठ्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी, चॅनलचे प्रतिनिधी म्हणजेच पत्रकार, न्यूज पोर्टलचे पत्रकार आणि झोळ सरांचे सहयोगी मित्र परिवार उपस्थित होते। पत्रकार संघाच्या वतीने अशोक नरसाळे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। यावेळी नरसाळे यांनी सांगितलं की अशा कार्यक्रमाचे आयोजन होणे गरजेचे आहे। या पाहण्याने विचारांची देवाणघेवाण होते। त्यानंतर त्यांचं मनोगत संपल्यानंतर सुहास गोलप यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। सरांच्या कामाची पद्धत चांगली आहे। सरांना पुढील कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या। दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास जोळ सर यांनी पत्रकारांना संबोधित केलं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं तालुक्यातील विविध प्रश्नांवर सतत पत्रकारांनी लिहिले पाहिजे, बोलले पाहिजे। सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या व मकर संक्रांतीच्या त्यांनी शुभेच्छाही दिल्या। जोळ सरांनी शुभेच्छाही दिल्या। या हुरडा पार्टी कार्यक्रमामध्ये करमाळ येथील पत्रकार दिनेश मडके यांनी विठ्ठलावरील अभंग गाऊन दाखवला। पत्रकार दिनेश मडके यांचा सत्कार संपादक जोमदार लाईव्हचे संपादक अविनाश जोशी यांनी केला। पत्रकार दिनेश मडके यांचा विठ्ठलाचा अभंग ऐकण्यापूर्वी सर्व दर्शकांना विनंती आहे की जोमदार लाईव्ह अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओला शेअरवर ग्रुपवर शेअर करत चला। चला पाहू आता मडके यांचा अभंग। अभंगाला जोड ढाळची पयांची बघा कसा सुंदर पद्धतीत अभंग म्हटला जातोय। किती मंत्रमुग्ध व्हायला होतंय। असे वाटते जणू काही आपण पंढरपुरात विठ्ठलाच्या दरवाजात बसलेलो आहोत। इतका सुंदर आवाज आणि अभंग। आपल्याला काय वाटतं? सुंदर शेतामध्ये बसून गायलेला हा अभंग मन प्रसन्न करताना मला तरी जाणवतोय। आपल्याला पण जाणवतच असेल ना। हुरडा पार्टीसाठी आमंत्रित केलं त्याबद्दल संघाच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। आता आपण बघू शकता आभार मानले गेलेले आहेत आणि काही मनोगत व्यक्त केली जात आहेत। काय आहेत ती मनोगत ते आता आपण पाहूया। संपूर्ण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो। वास्तविक पाहता आज समाजामध्ये बरेचसे बदल घडत आहेत। मग राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा शिक्षण असेल। माणसं काय करतात, गरज असेल तर बोलवतात, गरज नसेल तर बोलवत नाहीत। म्हणजे गरज भागव आणि वैद्य मरो अशी परिस्थिती सध्याला दिसते। सांगण्यात तात्पर्य काय की 2024 ला जर आपण विचार केला नसेल भाई की विधानसभा तोंडावर होती, सर्व पक्षाचे छोटे मोठे सर्व पदाधिकारी आपल्याला पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला पत्रकार दिन साजरा करण्यासाठी बोलवत होते। पण आज परिस्थिती अशी झाली, लोकसभा संपली, विधानसभा संपली आणि कुणी पत्रकाराला बोलवत नाहीत। ते काय वस्तुस्थिती आहे? सांगण्यात तात्पर्य काय, ज्यांनी बोलवलं त्यांचं मनापासून आभार आणि ज्यांनी नाही बोलवलं त्यांचं त्यांच्यापेक्षा जास्त आभार। हे कशासाठी? की माणुसकीचा जो झरा आहे तो जन्मजात म्हणजे संस्कारातून तयार होते।
सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांच्या रक्तामध्ये मातीची नाळ जोडलेली ती व्यक्ती आहे आणि मग सारे संस्कार वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय त्यांच्या कुटुंबापासून आलेल्या आहेत. तर सर मी या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, पण परत एकदा संघाच्या वतीने मी तुमचं ऋण व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने आम्हाला तुम्ही बोलत जावा आणि आपल्या विचाराची देवाणघेवाण सुरू या. आता वास्तविक थोडंसं मी तुम्हाला सजेशन देतो. आपल्याला सर्व आपण एकत्र आलो, फक्त हुरड्याचा आनंद घेतला, नाशिरभाई सरांशी गप्पा मारल्या, पण आपल्या जे कलागुण आहेत, कोणाला गाणी म्हणता येतात, कोणाला भेंड्या करता येतात, कोणाला विनोद सांगता येतो, प्रत्येकाने पुढच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपलं थोडंसं कलागुण त्याला आपली कलागुण सादर करावी. कारण काय झालंय ना सर, धक्काबुक्कीच्या जेवणामध्ये माणूस पण हरवलेला आहे. प्रत्येकाला आता आपले दिनेशजी मडके चांगला अभंग बोलला त्यांनी, अगदी छान बघे, आम्हाला सुद्धा आनंद वाटला. काही गाणी म्हणणारे आहेत, काही वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद असतो. तर ह्या माध्यमातून विचाराची देवाणघेवाण व्हावी अशी एक माफक अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि सारखं तुम्ही आम्हाला थोडंसं बोलत जावा, कारण माणूस जवळ आले की आपण सगळ्या गोष्टी समजतात. त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे सर मी नाशिकवर ढकलतो, तुम्ही बोला, पण नाशिरभाई काय म्हणले की नाही म्हणले तुम्ही बोला. तर सांगण्यात तात्पर्य काय की संघाच्या वतीने शिंदे साहेब सर्वांनी मला आज बोलण्याचा मान दिला, त्याबद्दल मी संघाचं परत एकदा ऋण व्यक्त करतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.